नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता म्हणत असताल हे वहीवर काय काम सुरू आहे. तर हे आमच्या प्रांजलबाईचं प्रोजेक्टचं काम सुरू आहे. डाळींपासून मी प्रोजेक्ट तिचं बनवलं, कारण त्यांच्या शाळेमध्ये असं सांगत असतात. आता काम असतं त्यांचं, पण बनवणं लागतं आपल्यांनाच, कारण की त्या छोट्या छोट्या मुलांना काही असं येत नाही आणि सरसुद्धा जास्तीचंच सांगत असतात. खरं तर हे शाळेमध्येच त्यांनी करून घ्यायला पाहिजेत वेगवेगळे असे उपक्रम मुलांकडून, पण ते नाहीत करून घेत. शाळेत गेल्याच्या नंतर मग मी असं तिचे वहीला हे पूर्ण असे मसूर डाळ, मूग आणि थोडी कलोंजीपासून असं फुलांचा ह्याचा आकार दिला होता करून. प्रांजल आली ती शाळेमधून, बघत होती माझं प्रोजेक्ट झालं का नाही म्हणून. सगळ्या मुलींनी केलं, माझं राहिलं. तिचे अगोदरचे पण ही प्रोजेक्ट होते, मीच केलेले होते. एक एक बघती काढू काढू कोणतं राहिलं आहे कोणतं नाही म्हणून. एक एक दाखवत असती मला अशी काढून. ह्यांनी असं केलं, त्या मुलींनी तसं चिटकवलं. तू माझ्या आणखी परत नोटा नाही चिटकवल्या. त्या दिवशी आम्ही नोटा आणल्या होत्या नकलीच्या, त्या नोटासुद्धा चिटकवायच्या राहिलेल्या आहेत. तर आता मला आलता दुपारी कंटाळा करायचा, मग नोटा काही मी चिटकवल्या नाही. पण ते जेवढं माझ्याच्याने झालं तेवढं मी तिचं दिलं प्रोजेक्ट करून. तरी ओरडत होती का नाही केलं म्हणून. म्हणलं आता करन नंतर. आणि मधातनं तिनं असे 2-3 पानं खराब केली. ते स्वतः करण्याचा प्रयत्न करते पण होत नाही, पण करते एखाद्या वेळेस ती. 1-2 पानामध्ये तिने केलेलं आहे. प्रांजल आल्याच्या नंतर आम्हाला कापायचं होतं टरबूज, कारण की दुपारच्या वेळेला आता जेवण कोणीच करत नाही. मग आम्ही असे खरबूजच दुपारच्या वेळेला खात असतो. खूप छान निघालं होतं, असं ताजं एकदम टवटवीत. तर इथे ना माझा चालला होता नट्टापट्टा, कारण की आम्हाला जायचं होतं मीना बाजारामध्ये. नट्टापट्टा म्हणजे काही एकदम साधं सिंपल. मी घरामध्ये साधंच राहत असते. तुम्ही म्हणत असताना गाऊनवरच काही व्हिडिओ बनवत असते, पण मला गाऊनवरच बरं वाटते घरामध्ये. बाहेर जाताना मी ड्रेसच घालत असते, पण मोकळं वाटते गाऊनमध्येच घरात. तर ज्याचा त्याचा असो, चॉईस असतो. तर इथे आम्ही मीना बाजारामध्ये गेल्यावर आम्हाला ह्या प्लेट वगैरे आम्हाला घ्यायच्या होत्या. असे खूप सारे दुकान लागलेले होते तिथे, पण आम्ही काही 2-3 दुकानं अगोदर बघितले कुठे काय काय नाही. त्यानंतर बांगड्यासुद्धा बघितल्या. खूप छान अशा बांगड्या ते आलेल्या होत्या. प्रांजलच्या पण मापाच्या होत्या. आता मला घ्यायचं म्हणल्यावर काय, प्रांजल थोडी ना शांत बसणार आहे की लगेच मम्मी मला पण घ्यायच्यात बांगड्या. घेतल्या मग तिला पण. काय प्रत्येक दुकानामध्ये जाते ना तर काही ना काहीतरी एक एक वस्तू काढतेच. हे घ्यायचं आहे मला, ते घ्यायचं आहे. तर असो, मुलांचं हे छोटं मुली असल्यावर असं असतेच. प्रत्येकांना माहीतच आहे, ज्यांच्याकडे अशा मुली असतील तर. मोठी झाल्यावर थोडी ना मागणार आहे. त्यानंतर आम्ही इकडे असे पोहे खायच्या प्लेटी आणि मोठ्यासुद्धा प्लेट घेतल्या. पोहे खायच्या पण खूप छान प्लेटी होत्या वेगवेगळ्या डिझाईनच्या. तर आम्ही अर्धा डझन म्हणजे 6 घेतल्या आणि 6 मोठ्या घेतल्या. भरपूर प्रकारचे अशा डिझाईन ते असल्यानं तर लवकर लक्षातच येत नाही की कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही. माझं तर असंच होते. त्यानंतर आम्ही ह्या अशा फुलांच्या निवडून काढल्या. एक ट्रेसुद्धा घेतला. होता घरामध्ये ट्रे, पण तो जुना झालेला होता. हे छान पण वाटत होता, मग घेतला. इथंसुद्धा काय प्रांजलचं मला एक आणखी प्लेट घ्यायची जेवणासाठी, मग तिलासुद्धा आम्ही एक प्लेट घेतली. मग प्रांजलन आम्हाला जायचं होतं इकडं, तिला बसायचं होतं या जहाजेमध्ये याच्यात. आणि मग नंतर काय तिचं बसल्याशिवाय काही राहत नाही. तरी म्हणत होती मला आणखी बसवा हेलिकॉप्टर याच्यामध्ये. बसवलं होतं हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा तिला. आम्ही काही ते शूट नाही केलं. आणि मग नंतर त्या माणसाने असं मोठा झोका द्यायला सुरुवात केली ना, मग लागली घाबरायला. लगेच उतरली. मग उगं 2-3 मिनटंच बसली तिच्यामध्ये आणि त्यालाच 50 रुपये घेतले त्या माणसाने. नंतर काय इकडे आलो तर आम्ही खाऊ गल्लीमध्ये भरपूर असे गाडे ते लागलेले होते दुकानं. ते छान होते खाण्यासाठी. नाश्त्याचे पण होते, साऊथ इंडियन ते. पण आम्हाला खायचा होता इथे वडापाव. सगळ्यांनी 2-2 वडापाव ते खाल्ले. खूप छान होते. एक ताई होत्या गाड्यावर बनवण्यासाठी, तर त्या अशा गरम गरम वडापाव तळून देत होत्या आणि चव पण छान होती वडापावची. वडापाव खाल्ल्याच्या नंतर काय आम्हाला खायची होती नंतर पाणीपुरी. एवढी काही विशेष नाही वाटली पाणीपुरी. सगळ्यांनी एक एक प्लेट खाल्ली पाणीपुरी. प्रांजलनी खाल्ली. तिला तर खूप तिखट लागत असते, म्हणती गोड घ्या मला, गोड पाण्याची. तिला गोड पाण्याचीच घेतली होती. घरी आल्याच्या नंतर काही एवढी भूकसुद्धा नव्हती लागलेली. मग त्यानंतर आम्ही थोडंसं असं मी लापशी
आणि एकीकडे खिचडी केली होती. खिचडी मी कुकरला लावली होती आणि लापशी पातेल्यातच मी पहिल्यांदाच पातेल्यामध्ये लापशी टाकली होती, कारण की मी कुकरलाच करत असते खिचडी. लापशी आणि खिचडी इकडे कुकरला लावली होती. हा मीना बाजार वर्षातून एकदाच लागतो, तर आम्ही 2दा गेलोत आणि प्रांजलला सुद्धा जायचं होतं. प्रांजलला हिच्यामध्ये बसायचं होतं, ते हेलिकॉप्टर, ते मुलांचा नाद असतो. तर त्या दिवशी काही बसली नव्हती, जेवण ते झालं होतं. तर आज आम्ही लवकरच गेलो होतो 4ला. प्रांजलही बसली मग ते हेलिकॉप्टर हिच्यामध्ये. तर आज जरा निवांत आम्ही बाजार फिरलो होतो बघा. तर आम्ही थोडंसं आणलं बाजारामधून, आज पण काही शॉपिंग केली आम्ही, तर तुम्हाला मी दाखवतो. बाजारामधून हे एक पोस्ट चॉपर घेतलं होतं, छान आहे बघा, क्वालिटी पण चांगली आहे. तर ह्याला ना 4 ब्लेड आहेत. 3 ब्लेडचं पण होतं, पण ते जरा छोटं होतं, तर हे सगळ्यात मोठं आहे. हे सुद्धा घेतलं. आणि ह्या बांगड्यासुद्धा आवडल्या, ह्या बांगड्यासुद्धा आणल्या. आणि ह्या प्रांजलच्या बांगड्या आहेत, प्रांजलच्या बांगड्या. हा करू नकोस ते. आणि हे प्लेट खूप छान आहेत, मला प्लेट खूप आवडल्या. बिर्याणी खायला, बिर्याणी पण खायला, पुलाव खायला, सगळंच त्याच्यामध्ये खाता पण येते छान, सगळं घेता येतं. पुरी भाजी नाही, बिर्याणीच्याच आहेत स्पेशल. आणि ह्या पोहे खायला आणलेले, ह्या पण छान आहेत. पोहे, शिरा, भात. तर आम्ही अर्धा डझन हे घेतलेले आहेत. आणि मला हे प्रांजलला आवडली होती प्लेट, ही प्रांजलसाठी घेतली आहे प्लेट. ऑलरेडी हा, घरी असताना पण तिला ती काही पण दिसलं ना तर घ्याच म्हणते. आणि हे एक ट्रे घेतला होता, गेस्ट आली तर. होता आपल्याकडं, पण ते जुना झाला होता ना, हे छान वाटला हे, म्हणून हे घेतला. तर आजची आमची अशी शॉपिंग होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, नक्की सांगा. आणि कमेंट, लाईक, शेअर करत जा एक. तर भेटूया आपण एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.